नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे ट्रॅव्हल विथ काजूलकरच्या ब्लॉगमध्ये. आज पण आपलं सेम सिच्युएशन, आपण ऑफिसमध्ये आहोत. आता विषय असं झाला आहे की बाहेर पाऊस पडतो आहे आणि एका वरती तिथे लॉबीच्या साईडला ना पूर्ण पाणी भरलं आहे. ते आम्हाला काढायचं आहे. तर ते काढायसाठी आता एक पंप वगैरेचं जुगाड करतो आम्ही. तर माझ्यासोबत आहेत रुपेश सर. पिशव्या शोधत आहेत. तसं हे ऐन टायमालाच कसं काय सुचतं आपल्याला? हां, कुठे लिकेज कुठे झालं आहे? लिकेज झालं आहे की पाणी साचलं की काय झालं आहे? ॲक्च्युली मला पण अजून काही सिच्युएशन माहिती नाही. अजून मी वरती गेलो पण नाही. आत्ता जस्ट सेकंडला आलो आहे, मी सेकंड शिफ्टला. बघूया आता जे होईल. तुम्हाला थोडंसं दाखवायचा प्रयत्न करेन का वरती जास्त शूट नाही करू शकत. सगळे एम्प्लॉईज वगैरे असतात. जे भेटेल तुम्हाला. हां, सर्व काम आमचं घाईच असतं. सगळं काम आमचं तर घाईचंच असतं. जेवढं शूट करायला भेटेल तेवढं मी नक्की दाखवीन. तर अशाच आपल्याला सपोर्ट करा, लाईक करा आणि सगळ्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत राहा. कारण का नवीन यूट्यूबर आहे आणि कसं थोडेसे आता कशा पण व्हिडिओ येत आहेत तर समजून घ्या. कारण का स्टार्टिंग आहे आपली. जेवढं होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करू. कारण का ऑफिसमध्ये जास्त शूट नाहीच करू शकत आपण. तर बघूया आपण. तर नमस्कार मंडळी, बघू शकता तुम्ही आम्ही किती भिजलो आहे. मी तर पूर्ण भिजलो आहे. पूर्ण बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना, तुफान पाऊस चालू आहे. हे बघा आमचे सुपरवायझर बघ, वरना खालून पूर्णपणे भिजलेत. त्याला गरम करून हे बघ खालचा घे ना. नाही तो जो जाम छोटा आहे आणि हा एवढा नाही याचं. चालेल, बघ बघ कसं काय ते वरून खालून पूर्णपणे भिजलोय. पूर्ण आणि एवढा पाऊस पडतोय ना, म्हणजे शूट करू शकतच नाही. बाहेर तर बोलत नाही काढू शकत, एवढा पाऊस पडतोय. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा, आता हा पाईप आता कुठे द्यायचा आहे काय माहिती. कुठे काय करायला लागतात. आज एवढी कामं आम्ही कधीच केली नव्हती, पण या पावसामुळे आम्हाला करायला लागतं. दंडाला लावलं पूर्ण पावसाने आम्हाला. पूर्ण शर्ट सगळं भिजलं. आता मला कपडे चेंजच करायला लागणार. बघूया जे काय होईल ते तुम्हाला अजून दाखवेल. ब्लॉग तर हा नक्की छोटाच बनवेल, कारण का ब्लॉग शूट करायलाच नाही भेटत आहे आम्हाला. कारण का एवढा बाहेर पाऊस आहे ना, सगळीकडे पूर्ण लॉबीच्या इथे पूर्ण पाणी वगैरे भरलंय ना. त्यामुळे कसं सगळे इंजिनियर वगैरे पूर्ण आमचे मॅनेजर पासून सगळे तिथे उभे. त्यामुळे शूट काय मोबाईल पण हातात घ्यायला भेटत नाही. जेवढं जेवढं होतं आता आम्ही ते खाली स्टोअर मध्ये आलोय म्हणून तुम्हाला शूट करू शकतोय मी इथे. तुम्हाला दाखवतो. संध्याकाळी तुम्हाला नक्की दाखवेन काय ते. जेवताना व्हिडिओ तेव्हा परत एकदा ब्लॉग काढायचा प्रयत्न करेन. चला ब्लॉग मध्ये आहे. नमस्कार मंडळी, आपण आता चाललोय घरी. हा बघा, हा मित्र शाबाज आणि हा मामाच्या जीवावर जगणारा सहयोग. बघा मामाच्या जीवावर जगतो हा. तर आता बघूया आपण. बाहेर तर ट्रॅफिक सिग्नल आहे पुढे. तर बघूया आता जे काय होईल ते तुम्हाला दाखवेल. आपली ट्रेन कितीची आहे? 10 आज आजची ट्रेन आहे आणि आता वाजलेत 10-8 वाजलेत. बघूया आपल्याला ट्रेन भेटते का. मला तर वाटत नाही ट्रेन भेटेल. चान्सेस तर कमी आहेत. जर लेट असेल तर आपल्याला ट्रेन भेटेल. पाऊस तर शक्यतो थांबलाय. आता कारण आमच्या इकडे नाल्यासमोर जास्त पाणी भरतं, त्यामुळे चौकशी करायला लागेल पाणी भरतं की नाही भरलंय रे. आपण जरी भरलं असेल तरी तुझा भाऊ आहे ना आपण आपल्याला तुम्हाला तर माहित नसेल अजून. कारण का तर हा शिवसेनेचा प्रमुख आहे ठाकरे. असं काय राह आपलं येणारा नगरसेवक आमच्या एरियाचा. काय नाही, पण हा मामाकडे जातो आणि हा बहिणीकडे जातो. त्याच्या हा बुधवार, शुक्रवार आणि रविवार सांताक्रूजला जातो. हा बुधवार आणि मस्त आदळतो. बुधवार शनिवार वाराच्या दिवशी मामाकडे का जातो मामाकडे? मामाकडे का मी बुधवारची दिवशी नाही जात. मी काल गेलो. काल माझा उपवास होता तरी पण मी गेलो. पाऊस होता. रे काल उपवास होता म्हणजे नक्कीच काहीतरी चमचमीत बनवलं असेल. पनीर नाही पनीर बिनीर नसा नाही. काल होतं मी डाळ भात फक्त काढला. डाळ भात आणि बटाट्याची भाजी. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.
अरे सर क्या बात है. बाकी काय नाही चमचमीत काय नाही बाकी कसं असतं अरे बिचारायला त्रास हे, आहे. त्या कशा जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आता गाईज वाजले 10:17. 10-17 झालेत. गाडीत आज लेट आहे. टायमावर पोचलो आपण. ये बड़ी अच्छी बात कही आप. काय बोलतो नशिबा आपण टायमावर पोचलो. हा नसीब नाही तर आज गाडी सुटली असती तर डायरेक्ट आम्हाला गाडी जी आहे ना ती अर्ध्या तासाने आहे. तर मग आता बघूया काय होतं कसं होतं तुम्हाला दाखवेन पुढे. आता सध्या 10:06ची गाडी लागली. आता कितीची गाडी लागली 10-6ची गाडी 10:06ची लागली. गाडी लागली त्याच्यामुळे स्टेशनला आताच पोचलेलो तर आम्ही. आजचा दिवस तर तसा हेडेक होता. पावसाला चालू आहे म्हणून गाडी लेट आहे. पाऊस आहे त्यामुळे लेट आहे आणि आजचा दिवस तर खूप जरा हेडेकच होता. आणि खूप पाऊस पडत होता त्याच्यामुळे काय आपल्याला जास्त करायला काय भेटलं नाही. तर बघूया आपण पुढे उद्या भेटूया आपण. असं वाटतंय मला तर गाडीला गर्दी असणार की. गाडी तर गर्दी असते त्याचं काय पण अजून चला तर मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा. चला बाय. बाय बाय.